तुम्ही मतदान केलं आणि संपूर्ण कुटुंबासोबत आलेत. आज सकाळपासून उत्साहात संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान सुरू झालं आहे आणि सगळीकडे मतदार उत्साहात जाऊन मतदान करत आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की जास्तीत जास्त मतदान आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल. मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना, आमच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि नक्कीच ते या निवडणुकीत यशस्वी होतील अशी प्रशासकीय दिरंगाई दिसते आहे. जवळपास 5 ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झाली, मतदारांना तास अर्धा तास थांबावं लागलं असे चित्र आहे. काही ठिकाणी मशीन सगळे सुरू होण्यास थोडा विलंब झाला, पण आम्ही तिकडे प्रशासनाला पत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक मतदाराला थोडासा उशीर लागतो. त्यामुळे म्हणजे दरवेळेस 1 बटन दाबून यायचं असते, आता 4 बटन दाबायचे आहेत. ते 4 बटन दाबून यायला मतदारालाही थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे सगळीकडे आपल्याला असं वाटतं की काय एवढा वेळ लागतो, पण बेसिकली सगळ्यांना 4 मतदान करायचे आहेत आणि ते 4 मतदान करेस्तोपर्यंत एवढा उशीर होतोच. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून तुमच्यावर आरोप केलेला आहे की भाजपच्या वतीनं रात्रभर पैसे वाटप केले शहरात. माझं म्हणणं असं आहे की आरोप करण्याच्या सिद्ध केला पाहिजे. बेसलेस आरोप करून काय उपयोग नाही आहे. अशा आरोपाला काही तथ्य नाही आहे. त्यांनी आरोप करण्याच्या अगोदर कुठलंही काही सिद्ध करावं, त्याच्यानंतर त्यांनी आरोप करावे. सर, मतदार यादीमध्ये एक घोळ दिसून आला आहे. तुमच्या वडिलांचं निधन 2015 झालं, पण मतदार यादीतून अजूनही नाव डिलीट झाल्याचं आम्ही ऑलरेडी डिलिशनचं पत्र दिलेलं आहे. मी आता आमच्या ऑफिसमध्ये विचारलं तर आम्ही ऑलरेडी आमचं डिलिशनचं पत्र दिलेलं आहे, पण ते डिलीट झालं नाही. ही चूक प्रशासनाची. नक्कीच पुन्हा एकदा आम्ही त्यांना पत्र देऊ. विरोधी पक्षाकडून असं सांगितलं जातं की हे परिवर्तनाचं मतदान आहे. मी आपल्याला सांगितलं की आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलेलो आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरचा विकास हा भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे छत्रपती संभाजीनगर एक विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल. सोबत नातवालाही आणले तुम्ही. मलाची असे ती एकटी घरी राहू शकत नाही. शी इज हार्डली 4 months बेबी, म्हणून तिलाही घेऊन आलो. तुमच्या गळ्यामध्ये जय श्रीरामचा जो गमछा आहे तो लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय. जय श्रीराम तर आम्ही उठल्याबरोबर पण पहिला शब्द जो उच्चारतो तो जय श्रीराम म्हणूनच उठतो.